दीपसा 11च्या माध्यमातून विजेंद्र आणि अतिश अशी जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज शुभम टेंबीपाडा एंड करून. पहिला चेंडू आखू टप्प्याचा आहे. त्याचा मात्र स्विच हिट पद्धतीने प्रहार केला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक जाऊन कलेक्शन करतील फेकी करतील तर मात्र पहिल्या चेंडूवर या 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूला सामोरे जाताना मात्र इम्प्रोवाइज केलं जात आहे. एक वेगळा फटका एक्झिट केल्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू जर पाहिला तर बॅटच्या फळीमध्ये नीट आला नव्हता तरी मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या आहेत. याला मात्र द्विधा परिस्थिती फुटवर्कचा अभाव जाणवला गेलाय. अफलातून चेंडू टेम्प्ट केलं गेलं होतं आउटसाइड द ऑप्शनचा मारा करून आणि मात्र तिकडे फुटवर्क जर पाहिलं तर चुकीच्या पद्धतीने होतं. द्विधा परिस्थिती ड्राईव्ह करावा की बॅकफुटला कट करावं. शॉट ऑफ प्लेन डिलिव्हरी आहे आणि मात्र इन्व्हिटेशन होतं. त्या इन्व्हिटेशनला स्वीकारलंय. चेंडूला धाडलंय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. शानदार दमदार वजनदार षटकार. थँक्यू डीजे. चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडूवर अफलातून पहार. याडला पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू कन्वर्ट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. काऊ कॉर्नर वरून क्षेत्ररक्षक येऊन कलेक्शन करून फेकी करतायत तर मात्र या 2 धावा जरूर पूर्ण केल्या जात आहेत. आणि मात्र पंचाच्या भूमिकेत जर पाहिलं विद्यमान सरपंच विजयदादा पाटील साहेब आपण पाहतोय. काय बघा क्रिकेटवरचं प्रेम. आपल्या गावची स्पर्धा आहे. जरी प्रामुख्याने आयोजक असतील सरपंच जरी असतील पण मात्र पदाचा कुठला गर्व नाहीये. पाय मात्र सरळ जमिनीला धक. आणि मात्र स्विच पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड गडी रिझन मध्ये. दमदार शानदार वजनदार चौकार. थँक्यू डीजे. इथे मात्र काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये मात्र यशप्राप्ती होते बॅटर एकंदरीत विजेंद्रला. आणि वेगळं करण्याची गरज आहे एकंदरीत पाहायला गेलं तर. कारण की ज्या प्रकारे खेळ राहिला आजच्या दिवसात जर टॅकल करायचं असेल तर वारंवार पलटवार करावाच लागेल. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन आहे तिथे प्रसन्न. एकच धाव या फटक्यावर. षटक क्रमांक 1 संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा बिनबाद 15 धावा. याचा अर्थ एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झालंय आणि त्यामध्ये खाडीचा वाटा राहिलाय तो म्हणजे विजेंद्रचा. थँक्यू डीजे. अफलातून वातावरण. या वातावरणात ज्या प्रकारचं क्रिकेट चालू आहे ज्या प्रकारचं प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या चहूबाजूने आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद घेताना त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. गेले तब्बल 4 दिवसापासून जर पाहिलं ते चांगल्या प्रेक्षकांचा सपोर्ट राहिलाय. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह पाहत आहेत
त्यांना सुद्धा करूया पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. प्रसन्न गोलंदाजी मार्कवर. मात्र जर पाहिलं चेंडूला धाडलं जात आहे लॉंगन क्षेत्रात, कलेक्शन होईल फेकी होईल तर मात्र एकच धाव. दुसरा धाव प्रयत्न होता पण मात्र कॉलबॅक केला जातो योग्य रीतीने, कुठला धोका नाही आहे तिथे. एकंदरीत जर प्रशांनाकडे जर पाहिलं आजच्या दिवसातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणायला हरकत नाहीये. ज्या प्रकारे गती आहे प्रसन्नाची, बॉडी एकदम लीन आहे पण मात्र शोल्डर आणि रिस्ट जर पाहिलं ना एकदम मजबूत. आणि गोलंदाजाला काय हवं, एक चांगला रनअप, एक चांगला रिलीज आणि एक चांगला फॉलो थ्रू, ते सर्व काही प्रसन्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जर पाहिलं शॉट ऑफ डिलिव्हरी होती, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली, स्विच इटच्या साह्यानं धाडलाय चेंडूला बॅकवर्ड गळीच्या क्षेत्रात 4 धावेसाठी. थँक्यू डीजे. ते मात्र चेंडू जर पाहिलं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता पण मात्र दात दाबी लागेल. ज्या प्रकारे आतिशने शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली आणि चेंडूला मात्र स्विच हिट पद्धतीने धाडून दिले सीमारेषा पार 4 धावेसाठी. स्कोर कार्ड जर पाहिला तर 20 धावा. मात्र जर पाहिलं वेट फॉर द अंपायर सिग्नल ॲब्सोल्युटली डाऊन द लेग साइड, वाईटचा इशारा, अवांतर धाव. आता मात्र दबाव कुठेतरी जाणवतो की काय प्रसन्नावर. मात्र चेंडू जर पाहिला खोलवर पद्धतीचा होता, चेंडूला मात्र चांगल्या रीतीनं ॲडजस्टमेंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगनच्या दिशेनं, फक्त एकच धाव. चांगला कमबॅक, वारंवार पलटवार वारंवार पाहायला मिळतंय. कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जावं हे मात्र आजच्या खेळाडूंनी आणि सलग 3 दिवस ज्या प्रकारे खेळ राहिले मैदानाच्या आत कौतुक करावं लागेल. आणि ज्या पद्धतीनं टेनिस क्रिकेटला एक स्तर प्राप्त झालाय त्या स्तरावर जे क्रिकेट गेलंय ना त्या पद्धतीने मात्र विविध माध्यमातून कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा जर पाहिलं क्रॉस बटेड स्ट्रोक अटेम्प्ट केला गेलाय आणि मिसफील्ड केले, चूक दंडित केला जात आहे. चेंडू सीमारेषा पार, मिळतोय भाग्याचा हा सवकार. थँक्यू पोरी जरा चिल कर. आणि इकडे मात्र ज्या चिल पद्धतीने फलंदाजी करतोय ना विजेंद्र, आईस ऑन द हेड, डोकं शांत ठेवलंय, सर्व काही स्थिती कंट्रोल मध्ये आहे. फिल्डरचा आढावा घेतोय, कशा प्रकारे फील्ड सेटिंग आहे, गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, सर्व काही पाहून डोकं शांत ठेवून आणि मात्र फटकेबाजी मैदानात सुरू आहे. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. वेट फॉर द अंपायर सिग्नल दर्शवतायत की चेंडू शरीराला ब्रश झालाय, टी शर्टला हा चेंडू ब्रश होऊन निघून गेलाय कीपरच्या ग्लोव्ज मध्ये. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. प्रसन्न घेऊन सज्ज होतोय, जीवदानी एंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मात्र चेंडू फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये. अफलातून मॅग्निफिसंट लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळेल हा महत्वपूर्ण चौकार. स्कोर कार्ड जर पाहिला 30 धावा आहेत. षटक क्रमांक 2 संपले. अति चांगली भागीदारी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. एका बाजूला जर पाहिलं विजेंद्र, दुसऱ्या बाजूला आतिश अति चांगली साथ देत आहे. आणि विजेंद्र अजूनपर्यंत मात्र आपलं प्रभुत्व, आपलं अधिराज्य गाजवत आहेत या एकंदरीत इनिंग मध्ये. मैत्री पालघर संघ मात्र हळूहळू दाखल होतोय मैदानाच्या आत. येस पाणी पाहिजे का? येस
एक्सक्यूज मी मैदानाच्या आत जाऊ नका, आमचे व्हॉलंटियर जातील. लक्षात घ्या, मैदानाच्या आत कुठल्या खेळाडूने जाऊ नये. बॅटची किंवा पाण्याची गरज असेल पंच आम्हाला इशारा देतील, आमचे व्हॉलंटियर मैदानाच्या आत घेऊन जातील. ते मात्र मैदानाच्या आत जर पाहिलं तर 30 धावा स्कोर कार्डवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन मार्गस्थ होतोय गोलंदाज योगेश. चांगली कामगिरी राहिली या स्पर्धेत योगेशच्या माध्यमातून आणि आता मात्र जबाबदारी आहे, कारण की दोन्ही बॅटर जर पाहिले सेट आहेत. ब्रेक थ्रू मिळणं महत्वाचं आहे. ह्याला मात्र भन्नाट वेग. चेंडूवर जर पाहिलं ब्लाइंड स्ट्रोक कन्वर्ट केला गेला होता, कारण की कुठलाही फुटवर्क पाहायला मिळाला नाहीये. चेंडूचा रेषेतून खेळण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. चेंडू आणि फळीचा कुठला संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. गाडीला मात्र प्रयत्न केला जातोय. अफलातून चेंडू, चेंज ऑफ पेस या गाडीला. स्ट्रगल करताना पाहतोय तिथे आपण आतिशला अजूनपर्यंत जर पाहिलं एक चौकार जरूर आला त्याच्या बॅटमधून. हलका चेंडूला गाईड केलंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. थर्ड मॅन जर पाहिला स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. आणि आता मात्र चांगली बाब काय आले ती म्हणजे विजेंद्रला स्ट्राईक मिळालंय, कारण की विजेंद्रचं स्ट्राईक मिळणं खूप महत्वाचं होतं आणि ती स्ट्राईक मात्र आता एक डॉट बॉल नंतर प्राप्त झालेली आहे. स्कोर कार्ड जर पाहिला तर 31 धावा. या इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. तर मैत्री पालघर, सातपटी आणि एनसीसी नारंगी तिन्ही संघ आपले रिप्रेझेंटेटिव्ह ड्रॉ साठी इनिंग ब्रेक मध्ये त्वरित पाठवा. मात्र काय फटका एक्झिक्यूट केलाय. घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमारेषा पार. हा येतोय जानदार, शानदार, दमदार, डौलदार षटकार. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार, दुबई, मुंबई, पुणे. थँक्यू. नक्कीच हातात घेऊन बॅट न शॉट माराय आलाय आमचा विजेंद्र. अफलातून फटकेबाजी आणि मात्र पुन्हा एकदा तीच दिशा, तोच दशा, चेंडू सीमारेषा पार. मॅग्निफिसंट, फॅब्युलस षटकार. फटका एक्झिक्यूट केलाय बॅक टू बॅक. इथे मात्र जो गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत होता त्याला मात्र रिमांडवर घेतलंय. म्हणतात ना, प्रत्येक वेळेला आयुष्यात नवीन नवीन चॅलेंज येत असतं. परिस्थितीनुसार तुम्हाला बदलणं महत्वाचं असतं, कारण की वेळ ही प्रत्येकाची येते आणि प्रत्येकावर येते. फक्त वाट पाहावी लागते आणि सातत्याने कर्म करावी लागतात. तेच मात्र या घडीला वेळ जर पाहिली ती मात्र सोबत आहे विजेंद्रच्या. अफलातून फटकेबाजी. वन साइड हिरो आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि मग पुन्हा एकदा चेंडूला धाडलाय का? येस, डेफिनेटली हॅट्रिकचा हा षटकार. आणि षटकारांना जर पाहिलं इनिंग जाऊन पोचताय ती म्हणजेच 49 आणि 50 धावांचा भला मोठं आव्हान सेट केलं गेलंय या 3 षटकांमध्ये. मॅग्निफिसंट इनिंग प्लेड बाय टीम लाव विजेंद्र. मैदानाच्या चहू बाजूने फटकेबाजी केले, आपलं अधिराज्य गाजवलं एकंदरीत या मॅचच्या इनिंग मध्ये. आणि 49 धावा केल्यानंतर 50 धावाचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल याचं धावतं समालोचन घेऊन येतील आमचे साथी समालोचक दीपेशजी माने. तर मात्र आपण ड्रॉ करतोय.
तर सातपटीचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात कर्णधार आमच्या सोबत आहेत. तर मैत्री पालघर आपण सुद्धा यायचंय. त्याचप्रमाणे NCC नारंगी सुद्धा आलेली आहे. आपण ड्रॉ करतोय. आता जर पाहिलं ड्रॉ केला जातोय. 4 चिठ्ठ्या आहेत. तर सारे रिप्रेझेंटेटिव्ह आमच्या समोर आहेत. तर ड्रॉ केला जातोय एकंदरीत. तर 3 रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. तर ड्रॉ केला जातोय. प्रत्येक रिप्रेझेंटेटिव्हने आपापली चिठ्ठी उचलायची आहे. ज्या पद्धतीने चिठ्ठी उचलेली जाईल त्या पद्धतीने 4 नंबर, 1 नंबर आणि 2 नंबर याचा अर्थ सामना होणार आहे NCC नारंगी बनाम सातपटी 11 आणि त्याचबरोबर 40+ मैत्री पालघर बनाम या सामन्यातील विजयी संघ. आणि या नाणेफेकीचा कोण आपण त्वरित करून घेऊया मग. तर 50 धावेचा पाठलाग करायचा या 3 षटकांमध्ये आणि या 50 धावेचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येतील विरार मनवेलपाडाचा एक बुलंद आवाज दीपेशजी माने यांचा. वेलकम बॅक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 18 चेंडू 50 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पेलण्याकरिता पुन्हा एकदा रायगडचा सुपरस्टार सुमित ढोंगडे. तीन ओव्हरच खेळवा. अजून 3 मॅच आहेत ह्या संपल्यानंतर. फायनल पाहिजे 4 ची कळू राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करण्याकरिता फार एंड कडून पंकज. पहिला चेंडू सुमित ढोंगडे करिता. पहिला चेंडू सुमितनं उडवलाय आपल्या ताटणीनं. दाळलाय सीमा पार. सुमितच्या बॅट मधून आलाय षटकार. महाराष्ट्राला हे बोरीवलीच्या
सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी, हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. थँक्यू. थँक्यू डी मास्टर. पहिल्या चेंडूवरती षटकार नावाची सुरुवात. हो यावेळेस मात्र कमबॅक होईल का? बॅटची स्लाइस करून चेंडू चाललाय मागच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅन वरती सनी वेगाने आला चेंडूवरती. फेकी 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 होईपर्यंत मैदान कव्हर केलंय. क्या बात आहे. ट्रू स्पोर्ट्समनशिप दाखवली आहे यावेळेस मात्र शुभमनं. त्यानं कळवलं की चेंडू माझ्या हातामध्ये आलाच नाही. दुहेरी धावा धावफलकावरती वधारतायत. धावफलक जाऊन पोहोचतंय 8 या आकड्यावरती. येस डेफिनेटली 50 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलात तर पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार, तदनंतर आलेल्या दुहेरी धावा धावफलकाला इथं मात्र वेगानं पुढे नेण्याचा प्रयत्न सुमित डोंगडेचा. सुमित डोंगडे त्याच्या साथीनं सूरज केणे हे दोन आघाडीचे फलंदाज. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर डीप मध्ये थर्डमॅनवरचा खेळाडू थोडासा स्क्वेअरर पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र जर पाहिलात तर एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ वरती एक वेगळ्या थाटणीचं क्षेत्ररक्षण ऑफ साइड वरती. ऑन साइड वरती 3 खेळाडू डीप मध्ये. पुनश्च एकदा पंकज मार्गस्थ. यावेळेस नो लुक खेळण्याचा प्रयत्न फसला. आतिश जाधव झेलच्या खाली. टिपला जातोय झेल. संपलाय सुमित डोंगडेचा खेळ. विकेटचं पतन. तिथं नाव आहे ट्रेंडिंगला. महाराष्ट्रात तो नंबर 1 ला. चेहऱ्यावर नेहमी स्माईल कडक रुबाब त्याचा हाय अंगार. थँक्यू डी मास्टर. सुमित माघारी परतलाय. न्यू बॅटर इन होताना पाहायला मिळतोय अर्थातच शुभम जाधव. इथून जर पाहिलं तर अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. षटकार चौकारांची बोली भाषा जी अंगीकारावी लागणार आहे प्रत्येक बॅटरला. कारण पहिल्या सत्रामध्ये विजेंद्र काय जबरदस्त चमकला. त्याचा तडाखा मात्र घेऊन गेला थेट 50 धावांवरती 3 षटकांमध्ये. यानंतर सेमीफायनल नंबर 1 इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. गाव टू गावचे 2 संघ जशा पद्धतीने खेळले त्या पद्धतीनं सेमीफायनल मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा चेंडू ऑन साइड वरती अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फील्ड करेल तोवर केवळ एकच धाव. धावफलकावरती एक धाव वधारती. धावफलक जाऊन पोहोचते ते अर्थातच 9 या आकड्यावरती. पहिल्या डावाचा जर विचार केला तर 15 धावांनी सुरुवात केली होती विजेंद्रनं. तदनंतर मात्र सुमितनं देखील चांगली सुरुवात केली. परंतु ही सुरुवात शेवटाकडे घेऊन जाणार का हा तुम्हा आम्हा सर्वांचा प्रश्न. मैदानाच्या आतमध्ये उत्तर देण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होतोय सूरज केणे. अकुटप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट चालला डीप मध्ये. आतिश जाधव वेगानं. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग. सुपर पीस ऑफ फिल्डिंग बाय मिस्टर आतिश जाधव. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 50 धावांचा पाठलाग करतोय NB अवध मुंबई सम्राटचा संघ. लोअर फुल टॉस ऑन साइड वरती इनटू द गॅप ट्रॅव्हल होतोय वेगानं. विजेंद्र अडवण्याचा प्रयत्न जरूर करेल परंतु त्याला थांबणार नाही. चेंडू सीमा पार येतोय चौकार. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो. थँक्यू डीजे मास्टर. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 36 धावांचे आव्हान.
यावेळेस जर आपण पाहिलं ना तर सामना जरूर NBA बाबत मुंबई सम्राट आणि विपक्षामध्ये दीपसाई विरार आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर एकमेकांसमोर लढणारे खेळाडू पाहिलेत ना तर बहुतांश खेळाडू भिवंडी परिसरातील आहे. सूरज केणे जो बवाळे गावचा आहे, त्यानंतर तुम्ही पाहिलात तर फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये अक्षय भोईर आहे जो आपल्याला पाहायला मिळतोय गोरसईचा आहे, विजेंद्र आहे, शुभम आहे, पंकज आहे, एकंदरीत भिवंडी परिसरातील खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला सूरज केणे, योगेश भालेकर हे देखील भिवंडी परिसरातील खेळाडू आहे. म्हणजे सामना जरूर मुंबई विपक्षात विरार आहे आणि तो चालू आहे विरारमध्ये, परंतु मैदानाच्या आतमध्ये झुंजर येतात भिवंडी परिसरातील खेळाडू. ही क्रिकेटचं एक वेगळं वलय आहे आणि ते वलय घेऊन आलंय या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जर पाहिलात तर छोट्या चणीच्या किरणकडे चेंडू देण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कर्णधारानं केलाय. तो प्रयत्न किती यशस्वी ठरणार हा येणारा काळ सांगणार आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 36 धावा. चला नाणेफेकी करण्याकरिता पुन्हा एकदा आम्ही आठवण करतोय या एका षटकाच्या समाप्तीनंतर बरोबर 6 बॉल नंतर टॉस होणार आहे. NCC नारंगी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्थातच टीम सातपाडी दोन्ही कर्णधारांनी सज्ज राहायचंय आणि खेळाडू मित्रांना विनंती असणार आहे त्याच वेळेस आपण टॉस बॉक्स देखील खाली करायचा आहे. चला चला किरण गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता 12-36 हा सामना. यावेळेस जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्ची घातल्या पंकजनं. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार मात्र उपयुक्त ठरला. ऑफसाईड वरती पूर्णपणे जर पाहिलात तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर केवळ एक खेळाडू नजरेस पडतोय, तो डीप लॉंग ऑफ वरती. यावेळेस ऑन साइड वरती 4 खेळाडू, लॉंग ऑन, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लेग. पहिलाच चेंडू उडवण्याचा प्रयत्न, बॅटची काढा, विकेट कीपरचा सहारा, विकेटचं पतन. बडी 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 मछली जाल में. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट, चर्चेत हाय महाराष्ट्रात, चर्चेत हाय महाराष्ट्रात, चर्चेत हाय महाराष्ट्रात. नाव कमवले हो कमी काळात, बनलाय आज तो परफेक्ट. थँक्यू डिझ मास्टर. आज 1 लाख मोलाची स्पर्धा आपण या विरार आगाशी गावामध्ये टेंबीपाड्यामध्ये कव्हर करतोय. येणाऱ्या 5, 6 आणि 7 एप्रिलला एक दर्जेदार लाख मोलाची स्पर्धा जी आपल्याला पुरापाड्याच्या मैदानावरती अनुभवायला मिळणार आहे. 5 एप्रिलला जर आपण पाहिलात तर 8 संघ हे गाव टू गावचे खेळवण्यात येणार आहेत. 6 एप्रिलला जर पाहिलं तर 8 संघ ओपनचे खेळवण्यात येणार आहेत आणि 7 एप्रिलला जर पाहिलात तर 8 संघ हे वाढवळ समाजाचे खेळवण्यात येणार आहेत. तब्बल 55,555 हे पहिलं पारितोषिक आहे, 33,333 हे दुसरं पारितोषिक आहे, 22,222 हे तिसरं पारितोषिक आहे. एंट्री फीज जर पाहिल्यात तर आपण तीनही गटांसाठी गाव टू गाव आणि वाढवळ समाजाकरिता 4,500 रुपये, ओपन करिता 5,500 रुपये. MCC क्रिकेट क्लब आगाशी यांच्या वतीनं अर्थातच मालवडे क्रिकेट क्लब आगाशी यांच्या वतीने ही स्पर्धा आहे. जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर निनाद वर्तक, अन्वय वर्तक, राहुल वर्तक आणि भूषण वर्तक यांच्याकडे आपण संपर्क करू शकता. जाऊया मॅचच्या दिशेनं. त्या ठिकाणी पहिल्या मॅचचा सामनावीर योगेश भालेकर स्ट्रायकरांकडे. 11 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. पहिला चेंडू योगेश भालेकर सेट होऊन आला, डगआउट मधून उडवलाय, ऑन साइड वरती सीमा पार, षटकार. मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन. थँक्यू डिझ मास्टर. भावेश पवार नाही आहे परंतु योगेश भालेकर आहे जो भिवंडीहून या ठिकाणी आलाय. काय कमालीची फलंदाजी करतोय आपल्या संघाकरिता. पहिला चेंडूवरती षटकार, 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. दहा चेंडू 30 धावांची गरज. क्षेत्रक्षणामध्ये जर पाहिलात तर सिली मिडॉन वरती एक खेळाडू तैनात केलाय. यावेळेचा चेंडू
पंच काय सांगतायत? वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारती आहे. धावफलक जाऊन पोचतंय ते निश्चितच 21 या आकड्यावरती. 10-29 ची गरज आहे. अजूनही सामना पाहिला तर बराच काळ बॅलन्सिंग राहणार आहे, कारण एकंदरीत पाहिला तर 29 धावा आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. परंतु आज दिवसभरामध्ये NBA अवधने हेच सामने आपल्या दिशेने खेचून आणले आहेत. पहिला सामना घ्या, दुसरा घ्या आणि आता चालू असला तिसरा सामना घ्या. ओहो, रडार मध्ये पाठवलाय चेंडूला, बाजूच्या प्लॉट मध्ये सीमापार षटकार. गाजवलाय सारा इलाका, दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. गाजवलाय सारा इलाका, दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. आहे एकटाच तो किंग, सध्याच्या नावाचा हाय ट्रेंडिंग. आहे एकटाच तो किंग, सध्याच्या नावाचा हाय ट्रेंडिंग. आहे एकटाच तो किंग, प्रशांत भाईचा हाय ट्रेंडिंग. आहे एकटाच तो किंग, प्रशांत म्हात्रेचा हाय ट्रेंडिंग. थँक्यू डीजे मास्टर. कोण किंग ठरतंय मैदानाच्या आतमध्ये? तर निश्चितच योगेश भालेकर. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. आता सामन्याकडे जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्या 27. धावा अजूनही शिल्लक आहेत त्या अर्थातच 23. 9 चेंडू 23 धावा. 23 धावा 9 चेंडू. चला चला पंच, थोडासा वेळ आपण कमी खर्च घालायला लावायचा आहे खेळाडूंना, कारण अजूनही इथून आपल्याला 3 मॅच आणि या 3ही मॅच ज्या आहेत त्या 4-4 षटकांच्या व्हाव्या, हा मात्र आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे वेळ वाचवायचा आहे. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय किरण. यावेळेस मात्र योगेश करिता. नऊ चेंडू 23 धावा. पुनश्च एकदा थांबलेला खेळ सुरू होतोय. यावेळेचा चेंडू बॅटवरती येत नाहीये, तेवढासा अलॉंग दी कार्पेट चेंडू चालला डीप मध्ये. विजेंद्र चूक करतोय. फेकी योग्य दिशेनं झाली आहे का? कलेक्शन खराब होतंय. चेंडू चाललाय निघून बाउंड्री लाईनच्या दिशेनं. थांबवला जाईल का? क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. मला वाटते पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. येस, चला चला, पंच निर्णय देतील. पंच निर्णय देतील. जो निर्णय असेल तो पंच देतील. खेळाडूंनी हुज्जत करू नका. 2 धावा. 2 धावा इथं मात्र पूर्ण दिल्यात पंचांनी. चला चला खेळाडूंनी चला. चला चला खेळाडू मित्रांनी हुज्जत करू नका. चला पंच, आपला जो निर्णय आहे तो दोघांनी व्यवस्थितपणे चर्चा करून लवकरच कळवा. अजूनही सामने आपल्याकडे बरेच बॅलन्सिंग आहेत. चला पंचांनी घाई करायची आहे. अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. चला खेळाडूंनी चला. या दुहेरी धावेने धावफलक वधारतंय. धावफलक जाऊन पोहोचते 29 वरती. अजूनही 21 धावांची गरज आहे.
8 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा योगेश टायकरेंकडे त्यांना पाहायला मिळतोय. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. ओ यावेळेस बॅटची काढा. ओ व्हॉट अ रिले कॅच, व्हॉट अ कॅच. सुपर पीस ऑफ फील्डिंग बाय पंकज अँड अक्षय. विकेटचं पतन. बडी मछली जाल में. योगेश बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू डीजे मास्टर. योगेश जबरदस्त खेळ साकारून माघारी परतलाय. न्यू बॅटर इन होताना पाहायला मिळतोय निखिल पारवे. शेवटचा अखेरचा एक चेंडू आहे. खऱ्या अर्थानं महत्वाचा चेंडू आहे कारण 7 चेंडू आणि जिंकण्याकरता इथून 21 धावांची गरज आहे. चला या एका चेंडू नंतर आपण सामन्याकडे वळणार आहोत ज्या ठिकाणी 7 पटी आणि त्यांच्या विपक्षामध्ये NCC नारंगी. हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगण्याकरिता टॉस होणार आहे. आदरणीय अजयजी पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरता यायचंय. चला जरा टॉस बॉक्स खाली करायचंय. 7 चेंडू 21 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. यष्ट्यांच्या मागे जबरदस्त झेल जो पाहायला मिळाला. पंकज आणि त्याच्या साथीनं अक्षय भोईरनं जबरदस्त झेल कंप्लीट केला. इथून निखिल पारवे या चेंडूवरती काय पवित्रा घेतो ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे कारण मोठा फटका त्याच्या संघाला अपेक्षित आहे. किरण पुन्हा एकदा सज्ज होते त्याला थांबवण्याकरिता. लोअर फुल टॉस थांबणार नाहीये. निखिलला फेकून दिलाय. सीमा पार आलाय षटकार. एकदंता तू विघ्न हरता तू. थँक्यू मास्टर. आमचे स्कोरर सांगतायत सुमित लोखंडे की हा या स्पर्धेतला 200वा षटकार होता. एकदा जोरदार टाळ्या शनिदेव कृपा आगाशी संघाकरिता. षटकारांची लयलूट पाहायला मिळाली. एकंदरीत 200 षटकार या स्पर्धेमध्ये झाली आहेत. जाऊया टॉस बॉक्स कडे ज्या ठिकाणी नीरज बेनबसी सज्ज आहेत. कर्णधार 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावा. 6-15. 6 चेंडू 15 धावा. थांबवण्याकरिता चेंडू दिलाय शुभमच्या हातामध्ये. शुभम विपक्षामध्ये. शुभम 6 चेंडू 15 धावा. वेगळ्या थाटणीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग 3 खेळाडू डीप मध्ये ऑन साइड वरती. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. सिली पॉइंट वरती एक खेळाडू सज्ज आहे. कव्हर पॉइंट वरती एक खेळाडू आहे. अकुटप्पाचा चेंडू ऑफसाइड वरती चपराक लगवले शुभम जाधवने. वाह काय फटका. षटकार. तू विघ्न हरता तू मुंबईचा सम्राट तू. वक्रतुंडा तू बालचंद्रा तू शंभूचा अवतार तू. सारी रंगली ही धरती तुझी पाहून कीर्ती. असा भाग्य विधाता तू. असा उत्सवाचा राजा बाप्पा खेतवाडीचा. सम्राट आला माझा मुंबईचा. थँक्यू मास्टर. पहिल्या चेंडूवरती जणू चेंडूवरती चपराक लगावली शुभम जाधवनं. जबरदस्त. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ऑन द राईज जो फटका खेळला गेला. काय जबरदस्त. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. आता पहा चेंडू शिरलेला 5 आणि धावा बनवायचे आहेत त्या 9. 5 चेंडू 9 धावा. 9 धावा 5 चेंडू. येस वेलकम. गंभीर स्वागत आहे आपलं.
5 चेंडू 9 धावांची गरज असताना पुन्हा एकदा सेकंडकडे शुभम जाधव सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती त्याच्या विपक्षामध्ये भिवंडीतील शुभम सज्ज होतोय. 2 शुभम मधील हे द्वंद्व. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, टप्प्यावरती गतीवरती बीट केलंय. डॉट बॉल. चार चेंडू 9 धावांची आवश्यकता. काही सामना ओपन गटातील आजच्या दिवसातील शेवटचा सामना क्वार्टर फायनल नंबर 4 या स्पर्धेतील आपण पाहतोय. उपांत्य फेरीचा हा 4था सामना. इथून मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आपण वळणार आहोत, ज्या ठिकाणी NCC नारंगी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पालघर परिसरातील 7पटी 11. शुभम पुन्हा एकदा. यावेळेस एक वेगळ्या थाटणीचा फटका. गुडघा टेकून यावेळेस चेंडू लॉंग लेग कडे खेळलाय, परंतु सरळ आतिश जाधवच्या हातामध्ये. फेक 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 चांगली होती धावबादची. यावेळेस मात्र संधी जरूर आली होती, परंतु ऐन वेळेला थांबवलं निखिलनं स्वतःला. आणखी एक एकेरी धावपलकावरती वाढते. धावपलक जाऊन पोचते 42. 3 चेंडू 8 धावा. 8 धावा 3 चेंडू. तीन चेंडू 8 धावांची गरज असताना पुन्हा एकदा शुभम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट कव्हर पॉइंट वरती एक खेळाडू आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. डीप मध्ये जर पाहिलं तर स्वीपर कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ. 2 खेळाडू ऑफ साइड वरती. शुभम यावेळेस मात्र निखिल पारवे करिता गती परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न झाला. इथं मात्र विकेट सॅक्रिफाईस केलाय निखिल पारवेनं. परतावं लागेल विकेटचं पतन. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. थँक्यू डीजे मास्टर. आणखीन एक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला भारतमातेचा सुपुत्र आपल्या बॉईज महाराष्ट्र बॉईजचा एक दर्जेदार फलंदाज अनिकेत सकपाळ यांचं देखील स्वागत झालंय. वेलकम आण्या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. निशिकांत कर्णेकर आले आहेत, परंतु त्याला यावेळेस मात्र नॉनस्ट्रायकर रेनकडे थांबावं लागेल. हा तोच निशी आहे ज्यानं मगाशी 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना लगातार 3 षटकार लगावले होते, परंतु तो आता नॉनस्ट्रायकर रेनकडे आहे. इथून मात्र हे काम पूर्ण करायचं आहे शुभम जाधवला. 2 चेंडू 8 धावा. शुभम विपक्षामध्ये. शुभम गती परिवर्तन. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. सामना जवळ यावेळेस मात्र संपवलाय. आता मात्र केवळ 1 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. एखादा चुकीचा चेंडूच यावेळेस दीपसाई विरारला या सामन्यातून बाहेर फेकू शकतो. दोन चेंडू 8 धावांची गरज असताना डॉट बॉल आलाय. आता मात्र 1 चेंडू 8 धावा. कंपल्सरी चेस. एक वेगळा प्रयत्न करण्याचा मानस दाखवलाय शुभमनं. चला चला चला. कर्णधाराने पूर्णपणे खबरदारी घेतली आहे की 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये राहतील. चला चला चला. इथं एखादा चुकीचा चेंडू मात्र सामन्यातून बाहेर टाकेल तो दीपसाई विरारला. ती चुकी मात्र घडणार का? यावेळेचा चेंडू डॉट बॉल. विजयी होतोय दीपसाई विरार आणि या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये दाखल होणारा ओपन गटातील संघ दीपसाई विरार. कॉंग्रॅच्युलेशन्स. मुझे पहचानो कहां से आया